नमस्कार मित्रो, नमस्कार नमस्कार नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रो. महाशिवरात्र आहे आज आणि आज महाशिवरात्रीनिमित्त आम्ही चाललो आहे आंबोमध्येच. इथे बाजूला एक सांबाचं मंदिर आहे. सांबाच्या देवळामध्ये चाललो. काळीची मातेचं मंदिर आहे, त्याच्या एक्झॅक्ट पाठीमागच्या साईडला सांबाचं मंदिर आहे. अगदी पुरातन असं प्राचीन असं मंदिर आहे, अगदी स्वयंभू मंदिर आहे. तर चालू आहे ते सांबाच्या दर्शनाला. माझ्यासोबत येत आहेत बघा, सलून येते माझ्यासोबत, वीर येतोय आणि जय सुद्धा येतोय माझ्यासोबत. आणि आम्ही चाललोय आमच्या कोकण कन्या एक्सप्रेसवरून. चला निघूया वीर. हा मला हर हर मार्लेश्वर, हर हर महादेव. चला. कालीश्री मातेचं दर्शन घेऊया आधी. प्रथम कालीश्री मातेचे दर्शन घ्या. आता आपण काळीच्या मातेच्या मंदिराच्या मागच्या साईडला उभे आहेत आणि बरोबर आहे मागच्या साईडला इथे बघा, इथे सांबाचं मंदिर आहे. तर चला तिथे जाऊया सांबाच्या मंदिरामध्ये, सांबाचं दर्शन घेऊया. चला. स्वयंभू शिवलिंग. निसर्गाच्या सानिध्यात अगदी सुंदर वनराईमध्ये नटलेलं असं हे मंदिर आहे. काळीश्री माता मंदिरच्या बरोबर मागच्या साईडला ते सांबाचं मंदिर आहे. सांबा देवता स्वयंभू शिवलिंग अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे. प्राचीन काळापासून हे जुनं मंदिर आहे, एकदम जुनं मंदिर आहे, स्वयंभू मंदिर आहे. चला दर्शन घेऊया. मंदिरामध्ये जाऊन सांबाचं दर्शन घेऊया. ते समोरच आता गेल्यानंतर सांबाचं दर्शन झालं आपल्याला. बघा समोर नंदी दिसते आणि नंदीच्या समोरच बघा तुम्हाला शिवलिंग दिसेल आतमध्ये. बघा स्वयंभू शिवलिंग आहे सांबा देवाचं. तिथे आतमध्ये दर्शन घेऊया आपण जाऊन. आणि प्रथम बघा गुहा बघा कशी आहे. प्राचीन काळापासून पुरातन पासून ही गुहा अशी आहे कोरलेली. आणि या गुहेमध्ये आतमध्ये मंदिर आहे सांबाचं. इथे स्वयंभू शिवलिंग आहे आणि गुहा बघा कशी आहे बाजूला. बघा कशी गुहा बघा कशी जांभ्या दगडामध्ये अगदी कोरीव कामामध्ये कोरीव काम केलेलं आहे बघा आतमध्ये जांभ्या दगडामध्ये. आणि ही पूर्वीपासूनच आहे, आत्ता केलेलं नाही, हे पूर्वीपासून केलेलं आहे. स्वयंभू मंदिर आहे, प्राचीन काळापासून आहे. बघा कसं मंदिर आहे. आतमध्ये हा गाभारा आहे पूर्ण. हा गाभारा आता बघा हे बघा पहिल्यातली खांब कसं बनवलेले आहेत.
कोरीव काम बघा कसं केलेलं आहे ते जांभ्या दगडावर. त्याने आतमध्ये जांभ्या दगडामध्ये कोरीव काम करून ही गुहा तयार झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये गुहेमध्ये स्तंभाचं शिवलिंग. त्या गुहेच्या शेजारी पण एक गुहा दाखवतो मला, त्याला दाखवतो. हे बघा त्या देवळाच्या बाजूला अजून एक इथे गुहा आहे बघा, छोटीशी गुहा आहे बघा. या गुहेमध्ये सुद्धा एक शिवलिंग आहे, मस्त शिवलिंग आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये बघा, याच्या आतमध्ये बघा तर शिवलिंग आहे, त्याला दाखवतो तुम्हाला. तसे हे पाळमुळं बघा कसे आले त्याच्यावरती शिवलिंगावरती वरून. असे पाळमुळं बघा कसे आले शिवलिंग आहे. थोडा अंधार आहे आतमध्ये. मोबाईलची जरा बॅटरी टॉर्च चालू करायला लागेल, त्यामुळे बॅटरी चालू करतो मोबाईलची. टॉर्च चालू केल्यानंतर बघा जरा स्पष्ट दिसतंय थोडं. बघा कसा भाग आहे आतमध्ये आणि शिवलिंग बघा हे कसं कोरलेलं शिवलिंग. पाळमुळं बघा आतमध्ये आलेले आहेत त्याच्यातून. जबरदस्त असं हे जबरदस्त स्थापन झालेलं हे शिवलिंग. पुरातन आहे हे शिवलिंग. मला तर मित्रो खूप दिवसाने गायश्री मातेचं दर्शन आपल्याला दाखवलं आणि त्यानंतर आज महाशिवरात्री निमित्त आपण सोंबाच्या देवळामध्ये सुद्धा शंकराचं देऊळ सोंबाचं मंदिर आहे आंबोमध्ये. तर सोंबाच्या मंदिरात जाऊन तो तुम्हाला कसं वाटलं? सोंबाचं मंदिर प्राचीन मंदिर आहे. कधी आला तर मी तो नक्की आवर्जून भेट द्या. गायश्री मातेचं मंदिर आणि बरोबर मागच्या साईडला सोंबाचं मंदिर आहे. कधी आला तर मी तो नक्की मंदिराला भेट द्या. देवरूखपासून एक 6-6.5 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. कधी आला तर नक्की आवर्जून आला तर कधी भेट द्या. आणि मित्रो हा चॅनलवर नवीन आहेत मित्रो, व्हिडिओ प्रथम पाहतायत ते मित्रो त्याने सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि ज्याने सबस्क्राईब केलं आहे त्याने लाईक करा. चला तर मित्रो जाऊया आता महाबळेश्वरला.